नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जे काही आपले अंगणवाडी आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये फायबर, रेनफोर्स, पॉलिमर, FRP म्हणजे शौचालय उभारणी करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जे काही अंगणवाडी केंद्रे आहेत त्यामध्ये FRP म्हणजेच की शौचालय उभारणी करण्याबाबतचा जो काही आहे तो जी.आर. आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2024 प्रत क्रमांक 149/6 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 29 जानेवारी 2025 म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालता आपण संपूर्ण जी.आर. अपडेट जाणून घेऊयात। यामध्ये आपण संदर्भ पाहू शकता। सर्वप्रथम आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र जावक क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंगणवाडी का 7/2024/25/5661 दिनांक 7/10/2024 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासनपत्र महिला व बाल विकास विभाग क्रमांक A22/2024 प्रत क्रमांक 149/6 दिनांक 11/10/2024 असा आहे। यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र जावक क्रमांक A22/का 7 FRP टॉयलेट 2024 नागपूर कॅम्प 25 दिनांक 18/12/2024 असा आहे। मित्रांनो, आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहिले आहेत। आता आपण प्रस्तावना समजून घेऊयात। प्रस्तावना केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत स्वमालिकेच्या इमारतीतील शौचालय सुविधा उपलब्ध नसणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना केंद्र हिस्सा 60% व राज्य हिस्सा 40% यानुसार प्रति शौचालय एकूण रुपये 36,000 प्रमाणे शौचालय बांधकामाकरिता निधी अनुदेय करण्यात आला आहे। सदर निधीच्या मर्यादेत राज्यातील 9,664 अंगणवाडी केंद्रामध्ये फायबर, रेनफोर्स, पॉलिमर म्हणजेच की FRP टॉयलेट शौचालय उभारणी करण्यास मान्यता देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे। ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे तो आज सर्व आपण आता जाणून घेऊयात। शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील 9,664 अंगणवाडी केंद्रामध्ये फायबर, रेनफोर्स, पॉलिमर म्हणजेच की FRP टॉयलेट चा खालील पात्र निविदाधारकांकडून पुरवठा व उभारणी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या एकूण रुपये 34,43,49,792 फक्त सर्व करासहित एवढ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच की मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही शासन निर्णय आहे यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जे काही एकूण 9,664 अंगणवाडी केंद्रे आहेत यांना टॉयलेट म्हणजेच की शौचालयासाठी एकूण जो काही रक्कम आहे ती म्हणजे की 34,74,49,792 रुपये इतकी फक्त सर्व करासहित प्रति अंगणवाडी 36,000 रुपये याप्रमाणे हे वितरित केले जाणार आहे। यासाठीचा खालील तक्ताही मित्रांनो आपण आता समजून घेऊयात। यामध्ये आपण सर्वप्रथम निविदाधारकाचे नाव पाहूयात, त्यानंतर साहित्याचे नाव, अंगणवाडी केंद्राची संख्या तसेच पुरवठ्याची एकूण संख्या तसेच प्रतिसंच किंमत रुपये सर्व करासहित, त्यानंतर एकूण खरेदीची किंमत सर्व करासहित आपण पाहूयात। यामध्ये सर्वात पहिले जो काही निविदाधारक आहे तो म्हणजे की क्रांती ग्लास फायबर इंडस्ट्रीज पुणे यांना साहित्याचे नाव तर आपल्याला माहितीच आहे, फायबर, रेनिफोर्स, पॉलिमर टॉयलेट म्हणजेच की जे काही आपले शौचालय आहे ते या निविदाधारकाकडून हे पोहोचवले जाणार आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता अंगणवाडी केंद्राची संख्या ती म्हणजे की 3,222 एवढी ही आहे। पुरवठ्याची एकूण संख्या 3,222 एवढीच आहे। प्रतिसंच किंमत जी काही असणार आहे ती म्हणजे की 35,953 एवढी असणार आहे आणि एकूण खरेदीची किंमत जी काही होणार आहे सर्व करासहित क्रांती ग्लास फायबर इंडस्ट्रीज पुणे यांच्यासाठीची ती म्हणजे की
11,58,40,566 एवढी ही होणार आहे। त्यानंतरचं दुसरे जे काही निविदाधारक जे काही आहे ते म्हणजे की महाविन आदेसिव प्रायव्हेट लिमिटेड पुणे, अंगणवाडी केंद्रांची संख्या 3,221, पुरवठ्याची एकूण संख्या 3,221, तसेच प्रतिसंच किंमत जी काही असणार आहे ती म्हणजे की 35,953 आणि एकूण खरेदी किंमत जी काही असणार आहे सर्व करासहित ती म्हणजे की 11,58,04,613 रुपये एवढी ही असणार आहे। यानंतरचा जो काही शेवटचा निविदाधारक जो काही आहे तो म्हणजे की मे 0 डी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड लातूर, अंगणवाडी केंद्राची संख्या जी काही असणार आहे एकूण ती म्हणजे की 3,221, पुरवठ्याची एकूण संख्या ती म्हणजे की 3,221 असणार आहे। प्रतिसंच किंमत रुपये सर्व करासहित जी काही असणार आहे ती म्हणजे की 35,953 आणि एकूण खरेदी किंमत जी काही होणार आहे सर्व करासहित ती म्हणजे की 11,58,04,613 एवढी ही होणार आहे। तसेच एकूण केंद्राची संख्या जी काही होणार आहे तिन्ही निविदाधारक मिळून ती म्हणजे की 9,664 एवढी ही होणार आहे आणि एकूण पुरवठा करण्याची जी काही संख्या असणार आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता की 9,664 एवढीच असणार आहे। प्रतिसंच किंमत प्रति रुपये हे तिन्ही निविदाधारक मिळून जी काही होणार आहे ती म्हणजे की 35,953 एवढीच ही असणार आहे आणि एकूण खरेदी किंमत जी काही होणार आहे तिन्ही निविदाधारक सर्व करासहित ती म्हणजे की 34,74,49,792 रुपये एवढी ही होणार आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर सांगू इच्छितो की तुम्हाला जर का या व्हिडिओची जर का PDF जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर समोरील अपडेटही पाहूयात। सदर आदेश खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे। सदर साहित्य पुरवठा व उभारणी करताना निविदेतील अटी व शर्यतीची पूर्तता करण्याची तसेच निविदेत स्पष्ट केल्याप्रमाणे स्पेसिफिकेशन प्रमाणे पुरवठा व उभारणी केली जाईल याची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी घ्यावी। सदर निधी शासनाच्या विविध धोरणानुसार व कार्यपद्धतीनुसार तसेच उपलब्धतेनुसार खर्च करणे आवश्यक राहील याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची राहील। उपरोक्त नमूद दर पुढील 1 वर्ष कालावधीसाठी लागू राहील। त्यानुसार निविदाधारकाकडून केंद्र शासनाकडून मंजूर निधीच्या मर्यादेत FRP टॉयलेट साहित्य खरेदी करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात येईल। पुरवठादारांनी वरीलप्रमाणे फायबर रेनफोर्स पॉलिमर म्हणजेच की FRP टॉयलेट साहित्य यांचा पुरवठा व उभारणी अंगणवाडी स्तरापर्यंत करावा। पुरवठादारांकडून सदर साहित्य पुरवठा व उभारणी विविध कालावधीत होण्यासाठी अंतिम दिनांक पुरवठाधारकांना बंधनकारक करण्यात यावा। पुरवठा केलेल्या बाबींवर ICDS अंतर्गत वापरासाठी शासनामार्फत पुरवठा असा शिक्का मारलेला किंवा लेबल लावलेला असावा। FRP टॉयलेट साहित्य पुरवठा उभारणी व खर्च यामध्ये अनियमितता झाल्यास वा लेखा आक्षेप उद्भवल्यास त्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची राहील। उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयातील खरेदी धोरणातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक आहे 20-25-01-29-17-27-59-70-30 असा आहे। म्हणजेच की मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे तो क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल, ही जी काही आपल्याला महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट दिसत आहे त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जो काही GR आहे तो हा संकेतांक टाकून डाउनलोड हा करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जो काही GR आहे तो सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।